नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर मध्ये आपलं स्वागत. क्षणाक्षणाला आज राजकीय पटलावर महाराष्ट्रात काहीतरी घडत होतं. सकाळच मुळात सुरू झाली ती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या 17 उमेदवारांच्या यादीनं आणि महाविकास आघाडीची एकजूट फुटली. असं का म्हणते हे तर सांगेनच, पण अजून एक सांगते की येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला महायुतीचंच नाही तर आता वंचित बहुजन आघाडीचंही आव्हान असणार आहे. नीट ऐकलत ना? आता तुम्ही म्हणाल की महाविकास आघाडीत तर प्रकाश आंबेडकरांची एंट्री होणार होती, त्यावरून अनेक बैठकांमधून विचारमंथन सुरू होतं. अगदी कालपर्यंत नव्यानं प्रस्ताव गेला होता. जागा वाटपावरून चर्चा सुरू होत्या. मग त्याचं काय झालं तर तेही आपण आजच्या झिरो आवर मध्ये पाहणार आहोतच, जिथे सांगलीवरून काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये संघर्षाचा वणवा पेटलाय, तिथे महायुतीमध्येही एका जागेवरून असाच संघर्ष पेटू शकतो. ती जागा आणि तिथले दावेदार हेही आपण आज पाहणार आहोतच. सुरुवात करूयात ठाकरेंच्या एका यादीनं महाविकास आघाडी समोर उभ्या राहिलेल्या अनेक संकटांनी. आणि त्यासाठी आधी पाहूयात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची ट्विटरच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली यादी. नरेंद्र खेडेकर बुलढाणा, संजय देशमुख यवतमाळ वाशिम, नागेश पाटील आष्टीकर हे हिंगोलीचे उमेदवार तर संजय जाधव परभणीतून, चंद्रकांत खैरे छत्रपती संभाजीनगर तर ओमराजे निंबाळकर धाराशिवचे, भाऊसाहेब वाघचौरे शिर्डीतून तर राजन विचारे उमेदवार असणारे ठाण्यातून, संजय दीना पाटील मुंबई उत्तर पूर्व तर अरविंद सावंत मुंबई दक्षिण, अमोल कीर्तिकर मुंबई उत्तर पश्चिम तर विनायक राऊत रत्नागिरी सिंधुदुर्ग, अनंत गीते रायगड तर संजोग वाघेरे मावळ, अनिल देसाई दक्षिण मध्य मुंबई तर चंद्रहार पाटील सांगली. ही यादी जाहीर झाली आणि मित्र पक्षांमध्ये विरोधाची लाट उसळली. तोच विरोध पाहणार आहोत. मात्र ठाकरेंच्या याच यादीवर होता आजचा आमचा पहिला प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 17 उमेदवारांची घोषणा झाली. यापैकी किती जण लोकसभेत जिंकून येतील असं वाटतं? 0 ते 5, 5 ते 10 की 10 ते 17 हे तुम्हाला सांगायचं होतं. याच प्रश्नावर महाराष्ट्राचा कौल पाहणार आहोतच. मात्र आज सकाळी ज्यांनी शिवसेनेची ही यादी प्रसिद्ध केली ते संजय राऊत यादीवर नेमकं काय म्हणाले पाहूयात. कोल्हापूरची जागा आता आमचं ठरलं की बाबा शाहू महाराज लढतायत आणि महाविकास आघाडीकडून लढतायत, त्याच्यामुळे जर ते एखाद्या पक्षाचे चिन्ह घेणार असेल तर आम्ही ती जागा त्यांना सोडू. आम्ही जागा सोडली काँग्रेसला, ती महाविकास आघाडीला. त्याच्यावरती का आता आम्ही जाऊन सोनिया गांधीकडे बसायचं का की आमची जागा आम्ही तुम्हाला दिली, आता आमचं कसं होणार? नाही, ठीक आहे, महाविकास आघाडी आता बाजूला हातकणंगले आहे, सिटिंग जागा आहे. आता राजू शेट्टींशी चर्चा सुरू आहे तिथे महाविकास आघाडीसाठी, ती सुद्धा जागा आमची जाते, मी जाऊ शकते. अशा वेळेला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला एक जागा जर आम्ही घेत असू तर महाविकास आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे. खरं तर आज जरी 17 उमेदवार जाहीर झाले तरी उद्या यात वाढही होऊ शकते. आज पहिले तर शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे अशी बैठक होणार होती. त्यानंतर उमेदवारांची यादी पत्रकार परिषदेत अपेक्षित होती, पण अशी ट्विटरवरून सकाळी सकाळी यादी घोषित करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं सर्वात मोठा धक्का दिला तो काँग्रेसला. कारण परत एकदा तेच सांगली लोकसभा मतदारसंघ. सांगलीत काँग्रेसची पारंपरिक ताकद आहे असं म्हणत काँग्रेस या जागेसाठी अडून आहे, पण ठाकरे मात्र जुमानत नाहीयेत.
ठाकरेंनी सांगलीवर नुसता दावा केला नाही तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांचा पक्षात प्रवेश घेऊन उमेदवारी घोषित करून ते मोकळेही झाले. काँग्रेस मात्र फक्त नाराजी व्यक्त करत राहिली. एवढंच नाही तर गेल्या आठवड्यात सांगलीत भर सभेत परत एकदा चंद्रहार पाटीलच उमेदवार हे पण उद्धव ठाकरेंनी सांगून टाकले. परत एकदा काँग्रेसनं दावा सोडला नसल्याचे वक्तव्य केले. पण आज तर थेट यादीत परत चंद्रहार पाटलाचे नाव छापून काँग्रेसचे कुठलेच म्हणणे ऐकलंच नसल्याचा प्रत्यय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं दिला. त्याला उत्तर म्हणून काँग्रेसमध्ये असलेली अस्वस्थता श्रेष्ठींपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वजित कदमांनी यादी येताच विशाल पाटलांसह थेट दिल्ली गाठली. इकडे नेहमी संयम बाळगणाऱ्या बाळासाहेब थोरातांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना आघाडी धर्माबद्दल सल्ला देऊन टाकला. तर तिथे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही तिखट शब्दात ठाकरेंच्या यादीवर नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना उद्धवजींच्या त्यांनी आज यादी जाहीर केली आणि त्यामध्ये सांगलीची जागा जाहीर केली, मुंबईच्या सर्व जागा जाहीर केल्या. खरं आम्हाला खूप नाराजी आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये आणि आमच्यामध्ये त्याबद्दल नाराजी आहे. एक आघाडी म्हटलं तरी आघाडी धर्म असतो, ज्यावर चर्चा चालू आहे त्यावर उमेदवार जाहीर करू नये एवढी तर काळजी त्यांनी घ्यायला आवश्यक होतं. ती दुर्दैवानं घेतलेली नाही. ती नाराजी तर आमची आहेच आहे आणि याबाबतीत त्यांनी फेरविचार केला पाहिजे हा सुद्धा आग्रह आमचा आहे. उद्धवजी ठाकरे यांनी ज्या 2 जागावर उमेदवार घोषित केलेला आहे, थोडासा आघाडीचा धर्म जर पाडला असता तर नक्कीच आपल्याला त्याचा आनंद झाला असता. चर्चा सुरू आहे. अशा स्थितीमध्ये उमेदवार घोषित करणं हे थोडा आघाडी धर्माला निश्चितपणे थोडा गालबोट लावल्याचं सारखं मला वाटतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज जी काही यादी जाहीर केलेली आहे त्यात सांगलीचा समावेश त्यांनी केलेला आहे. महाविकास आघाडीने ही अधिकृत यादी जाहीर केलेली आहे असं मला वाटत नाही. आज मला वाटतं राज्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांनी त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी सुद्धा मनापासून त्यावर नाराजगी व्यक्त केलेली आहे, खंत व्यक्त केलेली आहे. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असं कधीही ठरलेलं नव्हतं आणि ते आम्हाला मान्य नाही. यादी येताच फक्त मित्रपक्षांना नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील हेवे दावेही परत एकदा प्रखर होऊ लागले. छत्रपती संभाजीनगरचं तिकीट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना मिळालं. त्या जागेसाठी इच्छुक असलेले अंबादास दानवे नाराज तर होणारच, कारण दानवे खैरे कटुता जुनीच. गेल्या खेपेला तर दानवेंनी आपल्याला पाडले ही भूमिकाच खैरेंनी सार्वजनिक केली होती. अंबादास दानवेंनी किती त्रास झाला या यादीमुळे हे त्यांच्या वक्तव्यातून कळावं ह्या पद्धतीचं ते बोलले. तर मौके पे चौका लावत शिवसेनेच्या संजय शिरसाटांनी अंबादास दानवे यांना थेट ऑफरच देऊन टाकली. कारण माझी शेवटची निवडणूक आहे आणि मी जिंकणार, कारण लोकांची मागणी होती, जनतेची मागणी होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये चंद्रकांत खैरेंनाच तिकीट मिळालं पाहिजे. दानवे माझे सहकारी आहेत, मी आधीच म्हटलं तर माझे शिष्य पण आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र आम्ही काम करतो. खैरेंचं काम करणार, खैरेंचं नाही, शिवसेनेचं, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचं त्याचं काम मी करणार. मी कोणत्या व्यक्तीचं काम करत नाही, कोणत्याही व्यक्तीशी मला देणं घेणं नाही. खैरेंना निवडून आणण्यासाठी काम करणार. मग शिवसेना निवडून येणार म्हणजे खैरे निवडून येणार ना. पण मी शिवसेनेसाठी काम करतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. खैरेसाठी का नाही? नाही, आज जी खैरेंची उमेदवारी जाहीर झाली त्यांना सुद्धा जालन्याची बीडची जबाबदारी दिली होती, परंतु दानवेला दिली नव्हती. म्हणजे विरोधी पक्षनेता आहे का फक्त नावाला आहे, बाहुल्यासारखा त्याचा वापर करायचा. दानवेंनी जर त्यांची भूमिका बदलली तर त्यांना आम्ही निश्चित सहकार्य करू. कधी ऑफर आम्ही देणार नाही. त्यांनी जर मागणी केली तर त्याचा निश्चित विचार केला जाईल. त्याचा अंतिम निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. ठाकरेंच्या यादीनंतर नाराजीचे वादळ मुंबईवरही धडकले. आजच्या यादीत मुंबईच्या 6 पैकी 4 जागा ठाकरेंनी स्वतःकडे ठेवल्या. त्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी तीव्र संताप व्यक्त करायला थेट पत्रकार परिषदच बोलावली.
वायव्य मुंबईची ही जागा काँग्रेसकडे राहावी आणि ती आपल्याला मिळावी यासाठी संजय निरुपम प्रयत्नशील होते. पण ती जागा उद्धव ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांच्या नावे लिहून दिल्यावर भडकलेले निरुपम काय म्हणाले ते तर आपण बघूयात. पण त्याचबरोबर सांगते की एकीकडे अमोल कीर्तीकरांचे नाव ह्या यादीत आज घोषित झाले आणि दुसरीकडे त्यांना खिचडी घोटाळ्यात ईडीचे समन सुद्धा आले. त्यामुळे अजूनच घमासान सुरू झाले. एकीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी निरुपम यांना फटकारले तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेनं ही तीव्र प्रतिक्रिया दिली. कोविड के जमाने में जो मुंबई के गरीब प्रवासी मजदूरों को मुफ्त भोजन कराने की जो योजना थी, उस योजना में से कॉन्ट्रैक्टर से उनने दलाली ली. जो खिचड़ी सप्लाई की गई थी उस खिचड़ी सप्लायर से उन्होंने दलाली खाई है, जिसकी छानबीन हो रही है. और ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है. हम इसका सरासर विरोध करते हैं. कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा, ये मैं आज घोषणा कर रहा हूं. अशा अवास्तव शब्दाला आणि अशा वक्तव्याला काँग्रेस पक्षही भीक घालत नाही. स्वतःचा स्वार्थ जमला नाही तर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं, आणि पक्षाचे नेते आहेत त्यांना अनेकदा संधी काँग्रेस पक्षाने दिलेली आहे, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे निषेधार्थ आहे. आपण सांगता म्हणून मी याला सांगितलं. आता लोकशाहीची श्रद्धांजली करण्याचा भाजपने जो प्रयत्न केलेला आहे, संविधानच संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यावर तुटून पडण्याची वेळ आहे. अशा पद्धतीच्या मोठ्या नेत्यांनी वक्तव्य करू नये एवढा सल्ला आमचा आहे. काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, मी त्याच्यावर बोलणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याच्या भावना असतात की मला एखादी जागा मिळायला हवी. मागच्या लोकसभेत काँग्रेसकडे एकही जागा नव्हती, आपण पाहिलं असेल. त्याच्या आधीही नव्हती, ही आपण पाहिलं असेल. राज्यात काँग्रेसची एकच जागा होती. आज काँग्रेस मला वाटतं 16 जागांवर लढते आहे. म्हणजे एका जागेवरून आपण 16 जागा लढणार आहोत आणि त्यातल्या 10 जागा आम्ही जिंकतो आहे काँग्रेसच्या. काँग्रेस शरण झाली गेली असं कसं काय म्हणणार तुम्ही? आता पहा की पूर्व विदर्भात आमच्याकडे एकही जागा नाही. त्याला काय उत्तर आहे का? आता अशी संधी कोण विरोधक सोडेल? महाविकास आघाडीतील विसंवादावर महायुतीकडून प्रतिक्रिया आली नसती तरच नवल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंच्या यादीवरून काँग्रेसला उपरोधिक टोला हाणला, तो आधी पाहूयात. असं आहे की सन्माननीय उद्धव ठाकरेजींचा अनुभव आम्ही खूप वर्ष घेतलेला आहे, त्यामुळे आम्हाला याची सवय आहे. आता काँग्रेसला त्यांच्यासोबत राहायचं असेल तर त्यांनाही त्याची सवय करून घ्यावी लागेल, ते असंच वाटतं. फडणवीसच नाही तर नितेश राणेंनीही ह्या संधीचे राजकीय सोनं केलं, तेही पाहूयात. आज आलेली उबाटाची यादी ह्याच्यावरती शिक्कामोर्तब करतं की उबाटाला आणि शरद पवार गटाला काँग्रेसला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे. मुंबईतल्या 6 मधल्या 4 जागा अगर उबाटात लढवत असेल तर काँग्रेसच्या हाती काय लागणार? बरं, आजच्या दिवसात उद्धव बाळासाहेब ठाकरेंची यादी हीच सर्वात मोठे सरप्राईज नव्हते, तर 1-1.5 तासातच सकाळी या यादीनंतर आले दुसरे सरप्राईज. यावेळी ते दिलं प्रकाश आंबेडकरांनी. सकाळी 11 वाजता प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद बोलावली, तेव्हाच सर्वांना कुतूहल होतं की ते नक्की काय भूमिका मांडणार. तर भूमिका वगैरे काहीही न मांडता प्रकाश आंबेडकरांनी थेट 7 जागांची यादीच जाहीर करून शब्दात न सांगता थेट कृतीनेच महाविकास आघाडीची साथ सोडल्याचे स्पष्ट केले. एवढेच नाही तर काँग्रेस आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर कुठल्याही प्रश्नांची उत्तरं न देता नव्या मित्रांना त्यांनी साथ घातली. काय नक्की म्हणालेत आंबेडकर? कोण आहेत हे उमेदवार आणि कोण आहेत आंबेडकरांना हवे असलेले हे नवे मित्र?
आणि का हवेत ते, हे सर्व त्यांच्याच भाष्यातून स्पष्ट होईल. लोग ये मान के चलते हैं कि ये जो जरांगे पाटिल और उनके संगठन के साथ का मेलजोल जो है, क्योंकि मैं समझौता नहीं कह सकता हूं, क्योंकि उन्होंने कोई पार्टी बनाई नहीं है, ना बनाना वो चाहते हैं, इसलिए ये जो सामाजिक गठबंधन हो रहा है, जिसको हम लोग एक राजनीतिक आयाम देने जा रहे हैं, वंचित बहुजन आघाड़ी का इस्तेमाल जो है वो परिवारवाद बचाने के लिए इस्तेमाल करना चाहते थे, कि जिसको हमने पूरी तरह से रिजिस्ट किया है. ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील. ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे. नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत, पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर, त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. आज प्रकाश आंबेडकरांनी एकाच वेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगेंना ऑफर दिली. त्यावर जरांगेंनी 30 तारखेला भूमिका स्पष्ट करू असं उत्तर दिलं, तर प्रकाश शेंडगेंनी 29 तारखेला निर्णय घेऊ असं सांगितलं. मात्र त्याचबरोबर त्यांनी एक प्रस्तावही वंचित आघाडी समोर ठेवलाय. त्यावरच चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत खुद्द प्रकाश अण्णा शेंडगे अगदी थोड्या वेळात असणार आहेत. त्यांच्याशी चर्चा करण्याआधी प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या भूमिकेवर मित्र पक्षांसह महायुतीच्याही नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात. माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासाठी थांबलो आणि अजूनही थांबलेलो आहोत. आम्ही त्यांना 5 जागांचा प्रस्ताव कालपर्यंत दिलेला आहे. अजूनही त्यांच्याशी चर्चा होऊ शकते अशी आमच्या तिन्ही पक्षांची भूमिका आहे. आम्हाला असं वाटतं की या देशाच्या लढाईत प्रकाश आंबेडकर आमच्याबरोबर असावेत. आदरणीय आंबेडकरजी स्वतः एक प्रभावी नेते आहेत, एका पक्षाचे ते सर्व आहेत. त्यामुळे त्यांनी जर अशी काही भूमिका घेतली असेल, ती प्रचंड विचारांती घेतली असेल, किंवा त्यांना जो हवा तो सन्मान मिळाला नसेल, त्यामुळे त्यांनी जे योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं की तो स्वतःच्या उमेदवारी त्यांनी जाहीर केलेल्या आहेत. आता ते पुढच्या टप्प्यात काय करणार आहेत त्याच्याकडे माझंही तेवढंच लक्ष आहे. प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे एक प्रमुख नेते आहेत. त्यांची आज निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये ताकद आहे. आपण मागच्या वेळेस बघितलेलं आहे की त्यांनी उमेदवार उभे केल्यानंतर अनेक उमेदवार हे त्यावेळेसचे महाविकास आघाडीचे पराभूत झाले. शेवटी त्यांनी कुणाबरोबर जावं, त्यांनी काय निर्णय घ्यावा, संविधानाने घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज ज्याला त्याला दिलेला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहीर उमेदवार यादीवर आम्ही प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. परत एकदा आजचा प्रश्न तुम्हाला सांगते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 17 उमेदवारांची घोषणा. यापैकी किती जण लोकसभेत जिंकून येतील असं वाटतं? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया पाहूया. एक्स वरून ऋषभ, यंदाच्या लोकसभेत मशाल नक्कीच विझणार. एक्स वरून अनिकेत पाटील, शिवसेना उबाठाचे सर्व उमेदवार निवडून येतील. यूट्यूबवरून कैलास सासकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे उमेदवार विजयी होणार. यूट्यूबवरून जय सनातनी, शिवसेना उबाठा एकही जागा जिंकू शकत नाही. फेसबुकवरून शहाजी हाके, सर्वच निवडून येणार. फेसबुकवरून जितेंद्र सपकाळ, शिवसेना उबाठाचे 12 ते 16 उमेदवार विजयी होतील. फेसबुकवरून श्रीराम चव्हाण, यंदा लोकसभेत उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे भगवे वादळ येणार.
शिवसेनेनं जाहीर केलेली उमेदवारांची यादी, महाविकास आघाडीतील नाराजी, वंचितनं घेतलेली वेगळी भूमिका, जागा वाटपांचं गणित या आणि इतर विषयांवर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ओबीसी नेते आणि माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे. प्रकाशजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आज एक जी घोषणा केली, जी यादी घेऊन प्रकाश आंबेडकर आले, अत्यंत सरप्राइझिंग होती. त्यांनी थेट तुमच्यासाठी जागा सोडली आहे, तुम्ही जर लढायचं ठरवलं तर पाठिंबा देणार असं म्हटलंय. काय नक्की तुमचं उत्तर आहे याला? असं आहे की प्रकाश आंबेडकर आणि आमचा जो ओबीसी बहुजन पक्ष आहे, आमच्या ह्याच्यामध्ये या दोन्ही आहे आरक्षणवादी दोन्ही पक्ष आहे आणि म्हणून ह्या दोन्ही पक्षांनी एकत्रित येऊन या लोकसभेच्या निवडणुका आणि पुढे येणाऱ्या निवडणुका एकत्र लढाव्यात अशी भूमिका जी आहे, या भूमिकेतून आम्ही आंबेडकर साहेबांशी जवळपास 3 मिटिंग झाल्या. त्याचपूर्वी आमचे ओबीसी बाहेरगाव मेळावे झाले, त्यामध्ये सुद्धा आंबेडकर साहेब 4-5 मेळाव्यामध्ये हजर होते. त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं आहे आणि मराठा आरक्षण ताट वेगळं आहे आणि आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांना मतदान केलं गेलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही एकत्रितपणे हे करत होतो. आज आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडली की त्यांनी जरांगे साहेबांची काल भेट घेतली आणि जरांगे साहेब 30 तारखेनंतर काही भूमिका स्पष्ट करणार आहेत आणि त्यानंतर त्यांच्यासोबत काही युती करण्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. पण आमची भूमिका जी आहे, एक तर त्यांनी आमची सांगलीच्या जागेला त्यांनी मला पाठिंबा दिलेला, त्याचं मी स्वागत केलेलंच आहे. त्याचप्रमाणे आम्ही ओबीसी आणि आपण लढणार आहात का? स्वतः आपण लढणार आहात का सांगली जागा लढणार आहेत अकोल्याची? हो 30 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा आम्ही घेतलेला आहे सांगलीमध्ये. त्या ठिकाणी त्याची घोषणा जी आहे ती 30 तारखेला आम्ही करणार आहोत त्याची. दुसरीकडे आम्ही आंबेडकर साहेब अकोल्यामध्ये लढतायत, त्यांना पूर्ण पाठिंबा आम्ही त्या ठिकाणी देऊ केलेला आहे. पण बाकीच्या जागांच्या विषयी जे काही ह्याची भूमिका जी आहे, अत्यंत सरप्राइझिंग ही तुमची भूमिका आहे. कारण एकीकडे या संपूर्ण मागच्या महिन्यांमध्ये आम्ही एका बाजूला जरांगे आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला बघितलंय आणि आता आंबेडकर हे दोघांची मोठ बांधू पाहतायत. हे कसं शक्य आहे? तुम्हाला ते मान्य आहे का? नाही बघा, असं आहे की हे माझ्यामध्ये आंबेडकर साहेबांना सुद्धा मान्य होईल की नाही माहीत नाही. कारण जरांगेची भूमिका जी आहे ती पूर्णपणे ओबीसी विरोधात आहे. ओबीसी बंदच आरक्षण त्यांना पाहिजे. त्याचप्रमाणे ते जे उमेदवार ज्यांना उभा करतायत त्यांच्याकडून बॉल लिहून घेणार आहेत की कुठल्याही परिस्थितीत ते सगळे सोयऱ्याचा जो GR आहे त्याला पाठिंबा देणार आणि मराठा समाजाला ओबीसीमधून पाठिंबा देणार. पण आंबेडकर साहेबांची भूमिका नेमकी त्याच्या विरोध आहे. जे आमचे मेळाव्याचे त्यामुळे सांगितले की मराठा समाजाचं आरक्षण हे वेगळं आहे आणि ओबीसीचं वेगळं आहे. मग आता ही भूमिका जी आहे, ही जरांगेची भूमिका, ही आंबेडकर साहेब कसे घेत आहेत त्याच्याकडे आमचं लक्ष राहील. कारण आमची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देता कामा नये. त्यांच्या आरक्षण आमचा नक्कीच विरोध नाहीये, पण त्यांना वेगळं आरक्षण जे 10% देऊ केलेलं आहे ते त्यांनी घ्यावं. पण ओबीसीतलं आरक्षण जे आहे ते घेऊ नये, कारण ओबीसी 4.5% म्हणजे जर जरांगेंना बरोबर घेतलं आंबेडकरांनी तर तुम्ही बरोबर जाणार नाही, असा याचा अर्थ काढायचा का? नाही, कदाचित जरांगे आंबेडकरांकडून बॉन्ड घेऊन मागतील की तुम्ही सगळे सोयऱ्याचा GRला पाठिंबा द्या म्हणून. आणि नक्की त्यालाच आमचा विरोध आहे. आमची पक्षाची भूमिका, आमचं पक्षच आरक्षणावरतीच आम्ही पक्ष स्थापन केलेला आहे. आरक्षणाचं संरक्षण करण्यासाठीच आमचा पक्ष आहे. आणि जर त्यातून जर हे आरक्षणाचं संरक्षण होणार नसेल, जरांगेचीच भूमिका जर हे होणार असेल तर ती नक्कीच ओबीसी आणि भटकर मान्य नसेल. आणि माझ्या मते ती भूमिका आंबेडकर साहेबांना मान्य नसेल, कारण त्यांनी ऑलरेडी एक भूमिका घेतलेली आहे. त्या भूमिकेशी ते स्थिर राहतील आणि आम्हाला जे आरक्षण दिलेलं आहे ते त्यांच्या आजोबाने आम्हाला आरक्षण दिलेलं आहे. पण कालपर्यंत आंबेडकरांची चर्चा ही काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेशी सुरू होती. खरं तर तुमच्याशी ते बोलतात आहेत हे याबद्दल सुद्धा फारशी माहिती कोणाला नव्हती पब्लिक स्पेसमध्ये. त्यावेळेला काय भूमिका होती? म्हणजे कालपर्यंत ते त्यांच्याबरोबर महाआघाडीत जाणार होते. मग तुमच्याशी ही चर्चा वेगळी सुरू होती का, की तुम्हालाही बरोबर घेऊन जाणार होते? काय नक्की सुरू होतं? महाविकास आघाडीच्या जायच्या आधी
आधीपासूनच आमचा जो ओबीसी महाराजा मेळावे झाले त्याच्यामध्ये आंबेडकर साहेब स्वतः आमच्यासोबत व्यासपीठावर एक भूमिका घेऊन आम्ही लढत होतो महाराष्ट्रामध्ये. आणि त्या भूमिकेतून आम्ही आंबेडकर साहेबांशी आम्ही एकत्रितपणे ह्या निवडणुका लढल्यानंतर आरक्षणवाद्यांनी जर आरक्षणावर मतदान केलं तर ओबीसी 60% आहे, दलित 16-17% दलित आहेत. आणि हे जर एकत्रच एक शक्ती झाली तर महाराष्ट्रामध्ये एक राजकीय क्रांती जी आहे ती होईल. ह्या भूमिकेतून आम्ही एकत्रितपणे आम्ही चर्चा करत होतो. आमच्या यादीसुद्धा 22 उमेदवारांची यादीसुद्धा आम्ही त्यांना दिली होती. त्याच्याविषयी आमची चर्चा झालेली आहे आणि चर्चा अजून सुरू आहे. चर्चा आमचं अजून संपलेली नाही आहे. हे जरांगेचा मध्ये जो विषय जो आलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सुद्धा संभ्रमित झालेलो आहोत. त्यामुळे आंबेडकर ज्यावेळी होती त्यावेळी आम्ही त्यांची चर्चा करून त्यांची भूमिका जी आहे ती भूमिका आम्ही त्यांना स्पष्ट करण्याची विनंती नक्कीच करू. प्रकाश अण्णा, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आता आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्रानं भरभरून प्रतिसाद दिला आहे. तोच कौल पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 17 उमेदवारांची घोषणा. यापैकी किती जण लोकसभेत जिंकून येतील असं वाटतं? यूट्यूबवर 1,30,000 मतं. 20% म्हटलंय 0 ते 5, 13% 5 ते 10 आणि 67% 10 ते 17. इंस्टाग्रामवर एकूण 6,000 मतं. %35 म्हटलंय 0 ते 5, 22% 5 ते 10, 43% 10 ते 17. एक्सवर 4,000 मतं. %35 म्हटलंय 0 ते 5, 14% 5 ते 10, 51% 10 ते 17. महाराष्ट्रातल्या सर्व 48 जागांसाठी चांगलीच सुरस रंगली आहे आणि पुढेही रंगत राहणार आहे. कारण इथं दोन्ही बाजूच्या प्रत्येक पक्षाला उमेदवार देताना दोन्ही आघाड्यांवर मोठा संघर्ष करावा लागतोय. आणि ज्यांनी ज्यांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्या सगळ्या मतदारसंघांचा विचार केला तर 2-1 मतदारसंघांशिवाय प्रत्येक मतदारसंघात विरोधाची ठिणगी पडली आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीनं सवतासुभा जाहीर केल्यानंच ही चुरस, ही रंगत आणखी वाढणार हे नक्की. प्रकाश आंबेडकरांनी आधी शिवसेनेसोबत युती केली, नंतर महाविकास आघाडीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. जागा वाटपाच्या बैठकांमध्येही त्यांनी विविध पर्याय देऊन पाहिले. मात्र त्यावर कधीच काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षांचं एकमत झालेलं दिसलं नाही किंवा बाहेर तरी तसं आलं नाही. सगळ्या वातावरणात एक संशयाचं, शंकेचं धुकं कायम राहिलं. अखेर त्याची परिणिती वंचितनं महाविकास आघाडीचीही साथ सोडण्यात झाली. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊन जिथे वंचितचा उमेदवार नाही तिथे कदाचित पक्ष आणि उमेदवार बघून स्थानिक पातळीवर वंचितकडून अजूनही पाठिंबा मिळतो का हेही एखाद वेळी महाविकास आघाडी तपासून बघेल. मोदींना हरवण्यासाठी शक्य असेल ते सगळं करायचं, हीच प्रकाश आंबेडकरांची भूमिका राहिली आहे. आजच्या घडामोडींमुळे ते साध्य होईल की जास्त कठीण होईल हे मात्र बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.